गायकवाड सर आपल्यासोबत आहेत सध्या. मला सांगा की सदनमध्ये कुठल्या प्रकारचा प्रश्न आपण तिथे मांडलेला आहे? नाही, अजून प्रश्नोत्तर तर आता संपलेत, पण पहिलाच दिवस कामकाजाचा आहे. काल काही फार कामकाज झालं नाही, पण विदर्भाचे प्रश्न आमच्या समोर आहेत. काही सिंचनाचे प्रश्न आहेत, MIDCचा प्रश्न आहे, माईचा आपला टेक्सटाईल बरेच प्रश्न आपले विदर्भाचे आहेत. महाराष्ट्राने यावेळेस अवकाळी पाऊस झेललेला आहे. विदर्भात हे फार मोठा अवकाळी पाऊस आणि आज शेतकरी आहे जो हतबल झालेला आहे. कर्जमाफी होणार आहे का, त्यांना मोर्चा मिळणार आहे का, आणि जर ते कागदोपत्री झालंय तर ते खात्यामध्ये जमा कधीपर्यंत होणार आहे? बघा, 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज या आपदग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलं आणि आता पैशाची तरतूद पण होऊन तो टप्प्याटप्प्याने रवाना होईल. आणि मला वाटतं 31 जुलै कर्जमाफीची तारीख मुख्यमंत्री महोदयाने दिलेली आहे आणि ती तारीख दिलेली असल्यामुळे त्याच तारखेला तो निर्णय होईल. लोकसभा सदनमध्ये वंदे मातरम 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे खिचताण जे दिसतात आपल्याला बीजेपी आणि काँग्रेस पक्षामध्ये, त्याच्यावर राजनीतिक मुद्दा उठण्यापेक्षा ते एक घरेलू मुद्दा तिथे उठताना दिसतो आहे. PM मोदी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये असं वॉर चालल्यासारखं वाटतंय. अशामध्ये जनताने काय बघावं? जनतेने हेच बघावं, याला वाद न म्हणून वंदे मातरम म्हणजे आपल्या मातेला वंदन करणं, मातृभूमीला वंदन करणं, मातृभूमीवर माथा टेकवणं, या गोष्टीवर जे गीत गायलं गेलं त्याला आज 150 वर्ष पूर्ण झाली आणि त्या अनुषंगाने संसदमध्ये त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेला एखाद्या टिंगल टवाळेप्रमाणे विरोधी पक्षाचे लोक घेतात. हे कुठेतरी मातृभूमीचा अपमान आहे. त्यांनी याच्याकडे देशभक्तीने पाहायला पाहिजे. परत शेतकऱ्यांचा प्रश्न आपण विचारतोय. बी बियाणे देखील फार जास्त महाग झाले आहेत. अशा वेळी त्यांना जे अवकाळी पावसाने झोडपलेलं आहे आणि अशात बी बियाणे देखील महाग झालेले आहे, तर शेतकरी कुठे बघावं? त्यांनी सरकारकडून काय अपेक्षा करणं योग्य आहे? सरकारने आता काय NDRFचे SDRFचे निकष बदलून त्यांना 3 पट दराने मदतीची भूमिका घेतलेली आहे. आम्ही देखील वैयक्तिकरित्या प्रत्येक आमदाराने मदत केलेली आहे. त्याच्यामुळे या मदतीमुळे शेतकरी सावरेल. शेवटी जी शेती वाहून गेली मराठवाड्यातली, ती तर समुद्रातून कोणी वापस आणू शकत नाही, ते तर नुकसान कधीच भरू शकत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना जास्त मदत करणं गरजेचं आहे. नक्कीच, धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत संजय गायकवाड सर. यांनी सांगितलं आहे की यावेळेस यंदा जे आहे ते सरकार जे आहे जे शेतकरी आहे त्यांच्याकडे जातीने लक्ष देणार आहेत आणि जे अवकाळी पावसाने झोडपलेलं आहे त्याच्यावर देखील जातीने लक्ष घेणार आहेत. आपण बघत आहात नागपूर समय. कॅमेरा पर्सन रोशन वानखडे सर, रिंकू पानतावणे, नागपूर.